जय शिवलाल. बघितला हा व्हिडिओ? बघा, ज्यांना कमवण्याची अक्कल नाही आहे, जे कमवत नाही आहे, ज्यांच्यावर जबाबदारी नाही आहे, बेजबाबदार आहे, असे लोक काहीतरी कुटाणे करतात. ते लहान असो या मोठे असो, वयाचा याच्यामध्ये संदर्भ नाही आहे. कारण की छोटासा व्यक्ती पण दोन समाजाच्या मध्ये एक महत्त्वाचा भूमिका करतो, तेढ निर्माण करण्याचा, खतपाणी घालण्याचा. असेच हे मुलं आहेत आणि काहीतरी असेच कुटाणे करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. जर असं होत असेल तर असे व्हिडिओ समोर येत असेल तर पहिले आपल्या कौटुंबिक स्तरावर यांच्यासोबत चर्चा झाली पाहिजे, नंतर गाव स्तरावर झाली पाहिजे. जर त्याच्यातूनही यांचं समाधान निघत नसेल तर लोकल एरिया जो बी असेल त्या पोलीस स्टेशनवाल्या पोलिसांनी त्यांच्यावर आवर्जून कारवाई केली पाहिजे. कारण की या वयात जर असे हे वागत असेल तर समोर जाऊन काय आहे, त्यांचा फ्युचर काय आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर असं होत असेल, अशा भाषामुळेच दोन समाजात तेढ निर्माण होत असेल तर पोलिसांनी आवर्जून त्या वयाचा विचार न करता यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि असले जेवढे बी आपल्या समाजाचे असो, कोणत्याही समाजाचे असो, तो कोणताही व्यक्ती असो, जो दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करते, तशा लोकांची IDB बॅन झाली पाहिजे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. एवढीच ही विनंती आहे. अशा सगळ्या व्यक्तींना विनंती करतो की असे कोणतेही व्हिडिओ असे टाकू नका की जेणेकरून दोन समाजात तेढ निर्माण होऊन. कोणी कोणाचं हक्काचं मागत नाही आहे. जे ज्यांच्या हक्काचं आहे तेच मागत आहे. दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन समोर जाणारा हा समाज नाही आहे. बरोबर? कोणाला टार्गेट करून पर्सनली बोलून याच्यातून काही उपयोग होणार नाही आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, चांगले व्हिडिओ बनवा आणि दोन समाजात तेढ निर्माण न हो असे आवर्जून त्याच्यावर लक्ष द्या. घरच्यांनी पण द्या, गाववाल्यांनी पण द्या आणि लोकल एरियाचे जे पोलीस स्टेशन आहे त्यांना पण आवर्जून विनंती करेन की अशा लोकांवर खरंच लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर हे समोर जाऊन खूप मोठे कुटाणे करू शकतात आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम अशा लोकांथ्रू होऊ शकते. जय शिवलाल, जय हिंद, जय महाराष्ट्र.